तुम्ही थांबा बाहेर, वेळ सोडून बाकीच्या बाहेर थांबा. रोल का आवाज एक मिनिट दरवाजा बंद करा. काय आवाज येणार सगळं सगळं झालं सगळं चार्जर पुढे लगेच पाहिजे. अरे ते सगळंच पडेल. तुम्ही थांबा बाहेर, वेळ सोडून बाकीच्या बाहेर थांबा. रोल का आवाज एक मिनिट दरवाजा बंद करा. काय आवाज येणार सगळं सगळं झालं सगळं चार्जर पुढे लगेच पाहिजे. अरे ते सगळंच पडेल. आता लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी आणि CPM यांच्यावरच्या आमच्या चर्चा जवळपास संपुष्टात आल्या. एक दोन ठिकाणी काही एक्सचेंज करण्याच्या संबंधीच्या सूचना आहेत, परंतु मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची आज संध्याकाळी दिल्लीमध्ये बैठक आहे. त्यांच्या उमेदवारांच्या निवडीच्या संबंधी आणि एक दोन ठिकाणी जे मतदारसंघ त्यांना बदलून हवेत किंवा आम्हाला बदलून हवेत याचा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत त्यांच्यापुरता आज संध्याकाळी होण्याची शक्यता आहे. आता हा निर्णय झाल्याच्या नंतर मग मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण हे दोघे एकत्रितपणानं तुम्हा सगळ्यांच्या समोर येऊन दोन्ही सरकारांच्या वतीने जे पक्षांच्या वतीने जे उमेदवार आहेत त्यांची यादी त्या ठिकाणी दिसली. आणि त्यामुळे आता ही यादी एकदा झाल्याच्या नंतर प्रत्यक्षपणानं कॅम्पेनची तयारी आणि या सगळ्या गोष्टीत आम्ही लक्ष घालतो. माझ्याकडे साधारणतः जबाबदारी मी जी घेतलेली आहे, कुणी दिलेली नाही, ती म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये कुठं ना कुठेतरी काहीतरी कटुता असते. समजा एखाद्या ठिकाणी आमचा उमेदवार आहे, तिथं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काही वेगळी मतं असू शकतात. कुठं त्यांचा उमेदवार आहे, तिथं आमच्या लोकांची काही मतं असू शकतात. तर हे थोडे बहुत मतभेद वगैरे असतात, नाही असं नाही. कधी यापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, खालच्या निवडणुका झाल्या, तर हे सगळे वाद आणि कटुता की जेवढं लोकच एकत्र घेऊन बसवणं आणि संपवणं ही प्रक्रिया करण्याच्यामध्ये आम्ही काही लक्ष घालतो. कालच रात्री याच प्रश्नाच्यासाठी माझी सविस्तर बैठक पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर झाली. त्यांनीसुद्धा या कामामध्ये एक विधायक अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. असा प्रश्न आला की एक काही मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने जे काही उमेदवार आम्ही फायनल केले त्यांच्याबद्दल आमच्यात कुठं काही मतभेद असतील तर ते कमी करणं ही सुद्धा प्रक्रिया व्यक्तिशः मी जास्त लक्ष घालणं गरजेचं आहे. आता हा निवडणुकीचा जो संवाद कार्यक्रम जाहीर झाला तो काल आम्ही बघितल्याच्या नंतर असं दिसतंय की 4 टप्प्यामध्ये याचा अर्थ
संबंध महाराष्ट्रामध्ये या 4 टप्प्यात फिरणं हे तेवढं सहज सोपं नाही. पण निवडणूक आयोगाची रिस्ट्रिक्शन्स खूप आहेत आणि ती रिस्ट्रिक्शन लक्षात घेऊन काळजी घ्यावी लागेल. आता मी स्वतः माढा मतदारसंघातून उभं राहावं अशा प्रकारचा एक आग्रह आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा होता आणि मी सुद्धा एक त्याला विचार करत होतो, अनुकूल अशा प्रकारचा विचार करत होतो. परंतु अजून पक्षाने माझी उमेदवारी काही जाहीर केलेली नाही. आणि आणखीन एक प्रश्न माझ्या कुटुंबात आला की माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळ्या कुटुंबांनी बसून या प्रश्नाची चर्चा केली आणि माझ्याच कुटुंबाचा म्हणजे माझी मुलगी तिची बारामती लोकसभामधनं कॉन्टेस्ट करते आणि माझा नातू हा पार्थ पवार त्याच्या संबंधीचा आग्रह विशेषतः तो मतदारसंघ असा आहे की त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष याचे अतिशय प्राबल्य आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख जे आहेत जयंत पाटील ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला हाच उमेदवार पाहिजे अशा प्रकारचा आग्रह माझ्याकडे येऊन धरलेला होता. आणि तसंच मावळ आणि या परिसरातले जे आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांची भूमिका तीच होती. यापूर्वी आम्ही ती जागा 2दा घालवलेली, त्यामुळे ती जागा जिंकण्याच्या संबंधीची स्थिती या नव्या पिढीच्या उमेदवाराला पुढे केलं होईल असा विश्वास आमच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा वाटतो. आणि त्यामुळं आमच्यामध्ये पक्षामध्ये अशा या निर्णयापर्यंत आम्ही येतो आहे की या नव्या पिढीच्या उमेदवाराला संधी द्यावी. आता जर ज्या वेळेला त्याला संधी देण्याचा प्रश्न येतो त्याला प्रिया उभे राहणार, पार्थ उभे राहणार, मी उभं राहणार, ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करतात त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाची आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत. परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या सहकार्यांना निर्णय त्या ठिकाणी देतो. ज्या वेळेला यादी प्रसिद्ध होईल मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात प्रत्यक्षपणानं कोण कुठं उमेदवार उभं राहणार याची चर्चा ही आपल्या सगळ्यांना या संबंधीची माहिती ही आपल्या सगळ्यांना मिळेल. माढा मतदारसंघात थोडे बहुत जे आमच्या सहकाऱ्यांच्यामध्ये भिन्न भिन्न मतं होती आज त्याच्यासाठी त्या प्रत्येक प्रमुख लोकांची मी व्यक्तिशः आणि सामुदायिक आम्ही विचारविनिमय केला. त्याच्यात गणपतराव देशमुख होते, एक महाराष्ट्रातले सिनियर होस्ट त्यांच्या मतदारसंघातले अनेक वर्ष गेले 50 वर्ष निवडून येणारे सहकारी होते. त्याच्यानंतर कारण बबनराव शिंदे जे माढ्याचे विधानसभेचे सभासद आहेत ते त्याच्यामध्ये होते. आणि त्याशिवाय विजयसिंह मोहिते पाटील आणि बाकीच्या मतदारसंघातले आमचे सहकारी या सगळ्यांची विचारविनिमय करून त्यांच्याकडून 1 किंवा 2 अशा सूचना माझ्याकडे आलेल्या आहेत. त्या संबंधीसुद्धा मी प्रदेश अध्यक्षांना उद्या गेल्यावर ब्रीफिंग करेन आणि त्यावर अंतिम निर्णय त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतला जाईल. ही एकंदर तिची परिस्थिती. आता मी काही तुमच्यापैकी म्हणजे तुम्ही नाही कोणीतरी ह्याच्यावर मेसेजेस दिलेले की मी महाराज घेतली मी आणखीन काही झालं वगैरे. माझ्यापुरतं कदाचित तुम्हाला माहिती असेलच की मी आत्तापर्यंत 14 निवडणुका लढलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्यानं 14 निवडणुका लढून कधीही अपयश न घेतलेला उमेदवार मला माहिती नाही. तुमच्या ज्ञानात काही भर असते तर माझ्या ज्ञानात भर घाला. आणि त्यामुळं मला काहीतरी निवडणुकीला सामोरं जायला चिंता आहे वगैरे अशी बातमी तुमच्या टाकलेली आहे. त्याच्यामध्ये एवढंच सांगायचं की आता 14 निवडणुकीत कधी चिंता वाटली नाही. आत्ताच वाटण्याचं काय कारण मला काही समजत नाही. म्हणजे मागच्या वेळेला कुणाची लाट वगैरे अशी चर्चा होती
आता तशी जात आम्हाला अजिबात दिसत नाही. या उलट यावेळेला आम्हाला अनुकूल असे चित्र दिसत आहे. परंतु शेवटी पक्ष चालत असताना एका कुटुंबातल्या किती लोकांनी उभं राहावं त्या बाबतीत आमच्या कुटुंबातली चर्चा माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि मला असं वाटतं की हळूहळू आम्ही लोकांनी संबंध राज्यात नव्या पिढीला प्रोत्साहित करावं हा त्याच्या वाटण्याचा हेतू आहे. पार्थ पवारांना उमेदवार देताना थोडी घाई गडबड झाली असं वाटत नाही? घाई म्हणजे थोडी गडबड नाही, लवकर इतके तरुण नेतृत्व अनुभव नाही, परत उलट प्रचार होण्याची पण असे की आम्ही जे सगळे उमेदवार निवडतो आमच्या दृष्टीनं इलेक्टिव्ह मेरिट्स आणि लोकमान्यता या दोन गोष्टीच्या क्रायटेरियामध्ये जे बसतात त्यांचा विचार आम्ही करतो. आणि त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा जो आग्रह आहे त्याचा आम्ही सन्मान करतो. आज त्या पद्धतीचा प्रस्ताव आमच्याकडे आले. सुजय विखे उद्या आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. क्या ऐसे मुद्दे रहेंगे आपके पास जो देश के चुनाव को सामने रखकर आप ये बताएंगे दिल्ली में प्रेस कॉन्फ्रेंस में. These are all national issues. I think we are meeting on 14 most probably. I got a communication from Mr. Chandrababu Naidu. तो ये सब इश्यू के बारे में दिल्ली में बैठने की आवश्यकता है. तो 14 को उन्होंने सुझाव दिया है. मैंने पूछा कि बाकी साथियों को पूछो, सभी को ये देश कन्वीनियंस है तो मैं प्रोग्राम चेंज करके आने के लिए तैयार हूँ. और तब हम मिलकर क्या आगे की लाइन चुनाव में करना, कौन सी इश्यूज पर ज़्यादा टच करना, कैसे करना, और जहाँ जहाँ एक मिलकर चुनाव लड़ सकते हैं वहाँ कोशिश करना, ये सब एजेंडा हम रखेंगे. साथ साथ ईवीएम मशीन के बारे में कुछ हमारे साथियों की कुछ व्यूज है, इस बारे में भी हम मिलकर कुछ तय करने की बात है. हाल में जो सर्वे आ रहे हैं अक्सर बोला जा रहा है कि सर्जिकल स्ट्राइक के बाद देश का मूड और बदल रहा है और जो झुकाव जो है मोदी की तरफ जा रहा है, तो सर्वे के ऊपर आप कितनी गंभीरता से लेते हैं और आपकी इस पर क्या है? हमें ये विश्वास है कि भारतीय जनता पार्टी का ग्राफ नीचे जा रहा है. लोगों को 5 साल पहले जो उन्होंने बहुत कुछ कमिटमेंट की थी इस पर कोई अमल नहीं हो रहा. और जहाँ तक महाराष्ट्र की बात है, यहाँ भी वही स्थिति है. लोग देख रहे यहाँ कहाँ गया था कि अरबी समुद्र में दुनिया में कहीं नहीं ऐसा शिवाजी महाराज का स्मारक हो जाएगा, 3 साल में हो जाएगा. अभी तक वहाँ कुछ प्रधानमंत्री आए थे और मुख्यमंत्री भी गए थे और किसी ने वहाँ जाने का प्रयास किया. इसमें बेचारी किसी की वहाँ मृत्यु भी हो गया, एक्सीडेंट हो गया. ये सब होने के बाद वहाँ अभी तक कोई ईज भी देखी है ऐसा हमें लगता नहीं. अच्छा कमीशन की थी समुद्री मार्ग, कमीशन किए थे. समुद्री मार्ग की पूरी ज़मीन भी अभी एक्वायर हुई नहीं. ये अहमदाबाद से मुंबई तक बुलेट ट्रेन हमने पढ़ा था कि ये कमीशन थी, वहाँ भी अभी ज़मीन भी एक्वायर नहीं की. ऐसी कई बातें हैं कि जहाँ आज जिनके हाथ में हुकूमत है उन्होंने कुछ अमल नहीं किया. और इसलिए इस पर ही सर्च करने के बाद महाराष्ट्र के इशू पर हमारी होगी और नेशनल इशूज़ हम दिल्ली में बैठकर कुछ तय हो जाएगा. तो ये भी इशू साथ साथ रहेंगे. महाराष्ट्रात 4 टप्प्यानं